तालुका पंचांचा अधिकृत इशारा येतोय. पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन येते गोलंदाज अनिकेत. हो स्विच हिट, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. टिपिकल पॉवर प्लेचा फटका, 4 धावा चौकार. ग्रेट स्टार्ट. लेफ्ट आर्मर ओव्हर द विकेटने आला आणि ऑप्शनच्या बाहेर बॉल होता आणि बरोबर त्याच्या टर्नचा वापर करत असताना ज्या दिशेने बॉल निघतोय त्या दिशेने एक्झिक्यूट करत असताना यश पाटीलनं त्याच्या स्टाईलनं अकाउंट ओपन केलंय. चौकार. अनिकेत तयार होते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा खूप चांगला फटका. गॅप मधून चेंडू चाललाय डीप कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून. 4 धावा चौकार. अनदर गुड शॉट 4 रन्स. काय बॅटिंग करतोय. पहिल्याच 2 बॉलवर 2 चौकार यश पाटीलच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाले. ते पहा ओव्हर दी कव्हर्स. कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा पॉवर प्लेचा योग्य वापर करतोय सध्याच्या घडीला यश पाटील आणि लागोपाठचा दुसरा चौकार त्याच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळालाय. खूप चांगली फलंदाजी बघायला मिळते. आक्रमक क्रिकेट बघायला मिळते. पहिल्या षटकामध्ये पाहू शकता तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये दमदार सुरुवात करून देताना आपल्या संघासाठी यश पाटील. लगातार 2 चौकार आपण बघितले. अनिकेतवर आक्रमण करताना आपला स्वाभाविक आहे आता मात्र सादर करताना आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा अनिकेत तयार होते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा स्विच हिट खेळायचं होतं पण ही लाईन चांगली आहे, लेंथ चांगली आहे. फलंदाजाला पूर्णपणे बीट केलेला आहे. यावेळेला पुढच्या लेंथवर हा चेंडू पाहायला मिळाला. मागच्या 2 बॉलवर 2 चौकार आल्यानंतर कुठेतरी पलटवार करणं गरजेचं होतं आणि तो पलटवार आता अनिकेतच्या माध्यमातून आपण पाहतोय. खूप सुंदर चेंडू होता. जोरदार अपील केला जातोय. काय चेंडू टाकला होता. जबरदस्त प्रचंड वेग होता त्या चेंडू मागे आणि फलंदाज पूर्णपणे बीट झाला. निर्धाव चेंडू जातोय. धावा कायम आहेत धावपलकावर 8. 2 चौकार आणि 2 लागोपाठ निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळाले. वार पलटवार तुम्हाला नक्की बघायला मिळतील कारण 2 महान संघांमध्ये लढत सुरू आहे. स्वीप केलाय यावेळेला बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेनं थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि आता फायनली स्ट्राईक. रोटेट होत असताना पहिली सिंगल या डावामध्ये यश पाटीलच्या बॅटमधून. 9 या आकड्यावर टीमची टोटल. 9 धावा. पहिलं पॉवर प्लेचं षटक सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अनिकेत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईक एंडला बॅटर किसन म्हात्रेला आपण पाहतोय. हो यावेळेला चांगला फटका. मिड विकेटच्या दिशेनं बॉल येतोय. क्षेत्ररक्षक बॉल वरती पोहोचलाय आणि धावसंख्या धावफलकावरती या 2 धावांनी पुढे जाताना 11 11 रन्स आफ्टर फर्स्ट ओव्हर. विकेट मिळाली नाहीये परंतु एक चांगली सुरुवात नाना स्पोर्ट टेमघरसाठी आपण म्हणूया कारण 11 धावा पहिल्या षटकामध्ये पूर्ण करण्यात आल्यात. 3.5 मिनिटांमध्ये पहिलं षटक कंप्लीट केलं. योग्य तो वेळ आतापर्यंत आपण घेतलाय परंतु यापुढेही अशाच पद्धतीने तुम्हाला षटकं कंप्लीट करावे लागतील कारण निर्धारित 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायचे आहेत. या गोष्टीची नोंद घ्या. भिवंडीतील लोकप्रिय स्पर्धा धर्मराजा चषक 2025 तुम्ही अनुभवताय. स्पर्धेचा पहिला दिवस रात्रींचा खेळ आपण सध्याच्या क्रीडांगणावरती एन्जॉय करतोय. तर अशा प्रकारे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर 11. एक चांगली सुरुवात आहे आणि समीर ठाकरे कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही. प्लस पॉइंट एक जमेची बाजू आहे टीम नाना स्पोर्ट्स टेमघर संघाचा आपण जर विचार केला तर. जी सुरुवात हवी होती ती सुरुवात मिळालेली आहे. फॉरेन कडून विशाल पांडे आता गोलंदाजी करण्यासाठी येतोय. आज दुपारच्या 17 इव्हनिंग सेशन मध्ये मला वाटतं की सोनोई मरोई बालकुम संघाला तुम्ही पाहिलं आणि आजच्या या खेळामध्ये आपण आणखी एक ठाणे परिसरातून संघ पाहतोय जो झुंजार कोलशेत या स्पर्धेमध्ये दाखल झाला. परंतु समोर भिवंडी ग्रामीण मधील एक नामवंत क्रिकेट संघ
दाना स्पोर्ट्स सध्या फलंदाजी करत असताना विशाल पांडे गोलंदाजीला सुरुवात करेल. सामना करेल बॅटर यश पाटील. चांगली सुरुवात मिळाली यशला. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत, परंतु आता पॉवर प्ले मधील यावेळेला हुक केलाय. मागे बॉल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलाय. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. येतोय दमदार सिक्सर. फटका रूम बनवला आणि चेंडूला पाठवला फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. दमदार शॉट. 6 धावा षटकार. वॉट स्टार्ट. काय सुरुवात केली आहे. थोडासा मागे टाकला बॉल आणि ऑप्शनच्या बाहेर येत असताना हुकचा फटका तुम्हाला बघायला मिळाला, जिथे 6 धावा प्राप्त केलेत. 17 वर धावफलक जाऊन पोहोचले आणि विशाल पांडेचं स्वागत केलंय सिक्सरनं. यश पाटील अधिक आक्रमकतेने दिसतोय सध्या. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, अगेन्स्ट टर्न जाण्याचा प्रयत्न होता. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आणि येथे मात्र चांगली लाईन पाहायला मिळाली. हा चेंडू येतो डॉट बॉल. खूप सुंदर चेंडू टाकला होता. षटकार खाल्ल्यानंतर विशाल पांडे याने फलंदाजाला पूर्णपणे बीट केलेला आहे. धावा धावफलकावर कायम आहेत. 17 धावांची वेगवान भागीदारी या 2 सलामीवीरांमध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ. पुन्हा एकदा चेंडू जातोय निर्धाव. खूप चांगली आता गोलंदाजी बघायला मिळते विशाल पांडेच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर आपण बघितलं षटकार आला, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव चेंडू टाकलेले आहेत. खूप सुंदर गोलंदाजी करताना आता विशाल पांडे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. खूप सुंदर फटका. स्लॉग हिट केलेला आहे. चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर. एका टप्प्यानिशी 4 धावा चौकार. जाऊन सांग भाऊच आमच्या नाव, भाऊच आमच्या नाव, सांग भाऊच आमच्या नाव. करत असताना वॉट शॉट. फार दूरवरून हा चेंडू खरं तर खेचला यश पाटीलनं. त्याच्या बॉटम हँड मध्ये खूप पॉवर आहे आणि ती पॉवर ही त्याच्या बॅटिंग मध्ये आपल्याला बघायला मिळते. आता 19 धावांवर वैयक्तिक जाऊन पोहोचले. 9 चेंडूंचा सामना करत असताना 21 धावा स्कोर कार्ड वरती लागतात. पॉवर प्लेला मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न, कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न पहिल्याच 2 ओव्हरमध्ये यश पाटीलचा तुम्हाला बघायला मिळालाय. पांडे पुन्हा एकदा वळतोय. पुन्हा शफल झाला, परंतु यावेळेला परफेक्टली बॅटरला फॉलो करण्यात आला. यॉर्कलीचा बॉल होता आणि त्याच्यावरती मिळेल फक्त एकच धाव. एका धावेने 22 या आकड्यावर आता टीमची टोटल जाऊन पोहोचते. 22 विदाउट लॉस. समीर ठाकरे एका बाजूने आक्रमक क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं, पॉझिटिव्ह रिप्लाय देताना बॅटर यश पाटील. दुसऱ्या बाजूने किसन मात्रे संयमी खेळ करतोय, शांत डोक्याने क्रिकेट सादर करतोय आणि त्याला तोला मोलाची साथ देतोय. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. दोन्ही लेफ्ट आर्मर पाहायला मिळाले खरं तर पॉवर प्ले मध्ये. यावेळेला लिडिंग एज फटका फसला. विकेट कीपर डाऊन दी बॉल. सॉफ्ट डिसमिसल. पहिला धक्का लागेल नाना स्पोर्ट टेमघर संघाला. हे पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. बॅटच्या टोवर चेंडू लागला आणि यष्टीरक्षक जितू शेळकेने कुठल्याही प्रकारची चूक केलेली नाही. टीमचा सर सेनापती. दुसऱ्या अँगलने पाहूया आपण. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला किसन म्हात्रे याने आणि यष्ट्यांच्या मागे दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल टिपला जितू याने. पहिला गडी बाद होतोय सांघिक 22 या धावसंख्येवर. ब्रेक थ्रू देणं गरजेचं होतं आणि तो ब्रेक थ्रू आपल्याला बघायला मिळाला. गोलंदाज पांडे त्या ठिकाणी सफलता मिळवून देत असताना 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने धावा जोडल्यात. बरोबर दोन्ही गोलंदाजांनी 11 धावा खर्च केल्या आणि विशाल पांडेला मात्र त्या ठिकाणी सफलता मिळाली. धावसंख्या धावफलकावरती 22 आणि याच गतीने धावा बनत राहिल्या तर प्रोजेक्टेड स्कोर 5 षटकांच्या सामन्यामध्ये 55 दिसतोय. आणि तुम्ही या अगोदरचा सामना पाहिला जो सिटी फॉर्मॅटमध्ये होता, परंतु या अगोदरचा जो ग्रामीणचा सामना तुम्ही बघितला असेल जयवंत पाटील सर, की जेथे 48 धावा बनवत असताना भरपूर सारा दबाव आला होता विहान एंटरप्राइजेस गावदेवी नांदकरला. त्याच्यामुळे इथून मी म्हणेल की 55 ते 60 धावा जर का स्कोर कार्डवरती लागल्या पहिल्या डावामध्ये, तर येणाऱ्या डावात कुठेतरी तो कठीण समीकरण जरूर असणार आहे. झुंजार कोल्शे समोर झुंज मोठी होणार आहे.
मयूर तिसऱ्या षटकासाठी तयार होतोय. बॉलिंग मार्कवर खेळपट्टीवर क्रमांक 3 वर खेळण्यासाठी श्याम चौधरी, ज्याने खूप धमाकेदार कामगिरी केली होती BC4 चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये. मयूर पाटील तयार होते बॉलिंग मार्कवर. ओ स्लॉग हिट, खाली क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल होते स्क्वेअर लेग सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक दूरवरून झेपावला होता. वेळ होती फलंदाजाकडे 2 धावा पूर्ण करण्याची. धावसंख्या वाढते. धावपळकावर 24 धावा जोडल्या गेलेल्या आहेत एका गड्याच्या मोबदल्यात. नेक्स्ट मॅच कबीर 11 डोहले विरुद्ध स्वर्गीय कैलास बजागे स्मृती RCC पेठ. यानंतरचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. एक रायगड पनवेल मधून संघ तुम्हाला इथे खेळताना दिसेल, तर एका बाजूला पडग्यामधून भिवंडीतून एक संघ डोहले तुम्हाला खेळताना दिसेल. पुन्हा एकदा VIP डायस कडून ऑन साइडला केसला बॉल पूल केला. पूल पॉवरफुल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर होतोय गुल. यश पाटीलच्या बॅट मधून येतोय दमदार सिक्सर. यश काय फलंदाजी करतो आपल्या संघासाठी पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. पुल केला होता, पॉवरफुल पॉवर जनरेट केली होती फटक्यामागे. शक्तिशाली प्रहार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. 6 धावांकरिता षटकार. वैयक्तिक 28 धावांवर खेळतोय. धमाकेदार बॅटिंग सादर करतोय आपल्या संघासाठी. सांघिक धावा धावपलकावर पाहतोय 30. पुन्हा एकदा मयूर ठाकूर. ओ लॉफ्टेड शॉट, पण क्षेत्ररक्षक झेपावला होता झेल घेण्यासाठी. हाफ अँड टॉप चान्स होता. अशा प्रकारचे झेल खूप अवघड असतात, पण प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती समीर ठाकरे झेल घेण्यासाठी. यश याच्याकडे अवधी होता 2 धावा पूर्ण करण्याचा. धावसंख्या वाढते. धावपलकावर 32. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. चांगल्या धावा पाहतोय. चांगली टोटल धावपलकावर बघायला मिळते नाना स्पोर्ट्स टेमगर या संघाची. पुन्हा एकदा मयूर ठाकूर तयार होतोय VIP डाईज एंडच्या टोकाकडून. ओ ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता. स्वतःचा बचाव केलेला आहे, डिफेन्सिव्ह रित्या खेळलेला आहे. रक्षात्मक पद्धतीने चेंडूला खेळून काढला होता. स्वतः गोलंदाज झेपावला. कुठल्याही प्रकारची धाव नाही. पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. खूप सुंदर चेंडू होता. स्वतःचा बचाव केला तिथे बॅटर यश पाटील याने. वैयक्तिक 30 धावांवर खेळतोय. मॅरेथॉन इनिंग समीर ठाकरे सादर करतो आपल्या संघासाठी. इनक्रेडिबल नॉक, अफलातून डाव त्यानं साकारला. हो पुन्हा स्वीटशीटचा फटका. इथे गॅप शोधलाय. आता बॉलला पाठवलाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौफेर फटकेबाजी करत असताना यश पाटील मैदानाच्या आतमध्ये तुटून पडलाय. त्याच्या बॅटिंगचा वॅगन व्हील आता आपण बघितला तर स्वीटशीटच्या माध्यमातून थर्ड मॅन असेल, पॉइंट असेल या दिशेने चौकार मारले. पूलच्या माध्यमातून ऑन साइडला मिड विकेटला षटकार मारले. म्हणजे 360 डिग्री बॅटिंग करतोय. हुकच्या माध्यमातून ही फटके त्याचे बघायला मिळालेत. आणि आपण स्वीट हिट अँड स्वीट हिट. धावसंख्या चौकाराच्या मदतीने पुढे जाताना 36 धावा 36. वैयक्तिक 34 वर जाऊन पोहोचलाय. धर्मराजा चषकामधील पहिला अर्धशतकी पाहायला मिळेल का ज्या वेगानं तो धावा बनवतोय. BC4 फॉर्मॅट मध्ये शुभम 48 धावा बनवल्या होत्या दुपारच्या सत्रामध्ये चॅलेंज स्पोर्ट्सच्या विरुद्ध खेळत असताना SK नवाब टीम कडून. परंतु यश पाटील आता ग्रामीण फॉर्मॅट मधून अर्धशतकाकडे वाटचाल करतो की काय. ज्या पद्धतीने त्याच्या बॅटमधून रन्स आले 36 धावा टीमच्या आहेत आणि वैयक्तिक यशच्या 34 धावा आहेत. म्हणजे किती मोठं योगदान, किती मोठं कॉन्ट्रीब्युशन यश पाटीलचं तुम्हाला बघायला मिळालंय नाना स्पोर्ट टीमगरसाठी. मयूर ठाकूर पुन्हा एकदा. हो पुन्हा खेचलाय फ्लॅट स्ट्रेट सिक्सर. काय फलंदाजी करतोय. जबरदस्त तुफानी फलंदाजी. झंझावत आणि वादली खेळ सादर करतोय मैदानाच्या आतमध्ये. यश पाटील पोहोचतोय वैयक्तिक 40 धावांवर. आणि नाना स्पोर्ट आता मोठा माइलस्टोन गाठण्याच्या तयारीमध्ये समीर ठाकरे. हो ज्या वेगानं निघालेला आहे. स्ट्रेट टू द मिड विकेट. स्ट्रेट अँड थेट. काय फटका खेळलाय. फुल अँड पॉवरफुल. चांगले पूल पाहायला मिळाले. चांगला पुलर आहे. खेचतो बॉल ऑप्शनच्या बाहेरून आणि 15 बॉल मध्ये 40 वर जाऊन पोहोचल्या. टीमची टोटल 42. 3 षटकांचा खेळ संपन्न. झुंजार कोलशेतच्या विरुद्ध चांगली झुंज देताना टेमघरचा यश पाटील.
बरोबर 3 षटकांसाठी 15 मिनिटं हे घेतलेले आहेत. चांगला ओव्हर रेट मेंटेन ठेवलेला आहे. 3 षटकांच्या अखेरीस धावा आहेत. धावफलकावर एक गडी बाद 42. एक चांगली टोटल धावफलकावर बघायला मिळते. अजूनही उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. अनिकेत ला कंटिन्यू ठेवलेला आहे. अनिकेतने पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या. एका बाजूला ठाणे परिसरातील संघ पाहतोय झुंजार कोळशेत, तर दुसऱ्या बाजूला भिवंडी तालुक्यातील एक दिग्गज संघ नाना स्पोर्ट्स टेमगर अशी टक्कर विद्यमान सामना आपण पाहतात. भिवंडी तालुक्यातील एक प्रसिद्ध टुर्नामेंट धर्मराजा चषक 2025 ला आजपासून आरंभ आणि प्रारंभ झालेला आहे. या स्पर्धेचे शिलेदार जनक प्रणेते निलेश चौधरी साहेब, डॅशिंग नगरसेवक भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, त्यांच्याच माध्यमातून हा क्रिकेटचा आपण बिग शो पाहतात. सर्वांचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय धर्मराजा चषक 2025 मध्ये. अनिकेत तयार होतोय. दूर एंडच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी डावखुरा बॅटर तयार होतोय सामना करण्यासाठी श्याम चौधरी. चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आहे. स्क्वेअर चेंडू, दिशाहीन चेंडू आहे. उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर वळण घेताना चेंडूला आपण बघितला. एक अतिरिक्त धावफलकावर जोडली जाईल. धावसंख्या पुढे जाताना 43. चांगल्या धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. हो अगदी बरोबर. खूप चांगली टोटल या ठिकाणी पाहायला मिळते. श्यामसाठी हा बॉल ऑप्शनच्या बाहेर होता आणि चांगल्या लेंथवर पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर हलकीशी मुवमेंट होती आणि डॉट बॉल फायनली श्याम चौधरीच्या विरोधात पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती 43 धावा. चौथं षटक मार्गस्थ असताना अनिकेत गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा हो फ्लिक केलाय. चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षकाला निवडले स्क्वेअर लेगला आणि फलंदाज होतोय बाद. धक्का लागेल आणखी एक नाना स्पोर्ट टेमगर संघाला. श्याम चौधरी बॅक टू द गाव. श्याम चौधरीला मात्र या सामन्यामध्ये फारसं काही योगदान देता आलेलं नाही. निराश पावलांनी तो मैदान सोडताना 0वर बाद होतोय. दुसरा गडी गारद होतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघितलं खूप सुंदर झेल टिपला. मिडविकेट सीमारेषेवर क्षेत्ररक्षक झेल घेण्यासाठी अगदी तयारच होता आणि त्याने कुठल्याही प्रकारची चूक केलेली नाही. वेल जज कॅच. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. धावफलकावर स्थिर आहेत 43 ला 2 खेळाडू बाद. षटक क्रमांक 4 प्रगती पथावर. तेजस चौधरी येतोय न्यू बॅटर खेळपट्टीवर. खूप सुंदर मैदान आहे भिवंडी तालुक्यातील आणि समीर ठाकरे प्रत्येकाला हवं वाटणारे मैदान. लख दुधी प्रकाशामध्ये हे मैदान नाहून निघालेलं आहे. चला वेळेसंदर्भात सहकार्य करा. फिल्डिंग मध्ये बदल करताना टीम झुंजार कोळशेत. जितू शेळकेला आपण पाहतोय एसटीएनच्या मागे, ज्याने कोळशेत प्रीमियर लीग मध्ये समीर ठाकरे शतक ठोकण्याचा विक्रम केला होता. खूप महान खेळाडू आहे परिसरातील. म्हणजे नक्कीच ही अग्नी परीक्षा आता त्याच्यासाठी देखील असणार आहे. नवीन बॅटर तेजस चौधरी आता मैदानामध्ये एंटर झालाय. आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल आउटफील्ड मध्ये वेगानं सरसावतोय. खरं तर आता या मैदानाचा आपण विचार केला तर जसं आता वेळ होत जाईल, मॅचेस पुढे जातील, तसतशा ड्यू फॅक्टर दवबिंदूचे परिणामही आपल्याला पाहायला मिळतील. याचं कारण मैदानावर ग्रास चांगल्या प्रकारे आहे. एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्डवरती धावा तुम्ही बघतायत 44 धावा थांबवणं गरजेचं आहे आणि तो आता धावांवर ब्रेक लावण्याचा प्रयत्न केलाय सध्या तरी अनिकेतनं. समीर ठाकरे चांगला उल्लेख केलास तू. ही खेळपट्टी आता रंग बदलताना यानंतर आपल्याला बघायला मिळेल. याचं कारण म्हणजे धावबिंदू मैदानाच्या आतमध्ये पडलेले आहेत. त्यामुळे चेंडू ज्या वेगाने बॅटवर यायला हवा त्या पद्धतीने येणार नाही. खूप चांगला फटका
गॅप मधून चेंडू चाललाय सीमारेषेकडे, पण प्रोटेक्शन आहे. स्क्वेअर लेग सीमारेषेवर चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. वेल फलंदाजाकडे 2 धावा पूर्ण करण्याची. 46 धावा धावफलकावरती. मागच्या 3 ओव्हर्समध्ये भरपूर वेगाने धावा येत होत्या, परंतु या षटकामध्ये थोडाफार का होईना मी म्हणेल धावांना रोख लावण्याचा प्रयत्न केलाय तो अनिकेतनं. खरं तर पहिलं षटक हाताळलं होतं त्यावेळेला 11 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. पुन्हा कॅप्टननं त्याच्यावर विश्वास दाखवला. आता यश पाटील या समोर, त्याच्या विरुद्ध चांगला बॉल पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू येतोय, धावफलकात जाऊन पोहोचतोय. स्थिर आहे धावफलकावरती. 46 हे 5वी चीटचा प्रयत्न होता. अनिकेत चांगली गोलंदाजी करतोय. 4थ्या षटकामध्ये कुठल्याही प्रकारची मुभा स्वतंत्र दिलं जात नाही मुक्त फटका खेळण्यासाठी. हो, चेंडू अतिशय वेगाने येतोय. लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. 4 धावात चौकार. पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. फाईन लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता. बीट झाला बॅटर, बीट झाला एसटी रक्षक आणि चेंडू लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर अतिशय जलद गतीने गेला. 4 धावांकरिता चौकार. आणि अशा प्रकारे षटकाची देखील समाप्ती झालेली आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावर. 2 गडी बाद 50. नेक्स्ट मॅच कबीर 11 ढोले विरुद्ध स्वर्गीय कैलास बजाकी स्मृती RCC पेठ. या 2 टीम मध्ये सामना बघायला मिळेल. शेवटच्या बॉलवर जो चौकार आला तो यश पाटीलच्या बॅटमधून चौकार आला. म्हणजेच आता तो वैयक्तिक जाऊन पोहोचलाय 46 वर. 19 चेंडूचा सामना त्याने केलेला आहे. अर्धशतकाकडे तो वाटचाल करतोय आणि टीमची टोटल आता जाऊन पोहोचले 50 वर. म्हणजे या स्पर्धेमधील पहिली 50, पहिलं अर्धशतक आपल्याला बघायला मिळेल का पाहूया. यश पाटील सध्या तरी खूप जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग करतोय. अटॅकिंग अप्रोचने स्वाभाविक खेळ सादर करतोय आपल्या संघासाठी. खूप मूल्यवान धावा त्याने जोडलेल्या आहेत. अंतिम षटकासाठी आता बॉलिंग ट्रॅकवर तयार होतोय प्रतिकेश घरत, वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर झुंजार कोलशेत. चला वेळेसंदर्भात सहकार्य करा, जास्त वेळ घेऊ नका. पहिले 4 षटकांसाठी आपण बरोबर 20 मिनिटं घेतलेले आहेत. चांगला ओव्हर रेट आपण मेंटेन ठेवलेला आहे. प्रतिकेश घरत तयार होतोय बॉलिंग मार्कवर. स्टेप मध्ये चुकतोय. द विकेट. हो, यावेळेला समोर लॉफ्ट केला लॉंग ऑफच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. पकडलाय त्याने झेल आणि समाप्त होतोय तेजस चौधरीचा खेळ. हा 3रा धक्का लागेल टीम नानास्पोर्ट टीम घरला. अनिकेतने खूप सुंदर झेल टिपला लॉंग ऑफला. जबरदस्त झेल आणि 3रा गडी बाद होते. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. नो मिस्टेक. जबरदस्त झेल. पकडा कॅच जिंका मॅच. समीर ठाकरे क्रिकेट खेळामध्ये झेलाला खूप महत्व असते. भूषण चौधरी येतोय नवीन बॅटर मैदानामध्ये. आणि आता इथून आपण विचार केला तर यश नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा येतात. कुठेतरी एका बॅटरनं आता त्याला स्ट्राईक एंडवर आणणं हा देखील महत्वाचा निर्णय आणि योग्य निर्णय ठरू शकतो. परंतु आता इथून अंतिम षटक आहे. प्रत्येकी बॅटर सिंगल पेक्षा मोठ्या फटक्यांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करतोय. ओव्हर द विकेटनं पुढे सरसावलाय, चिप केलाय, हवेत आहे बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचू शकलेला नाहीये. हृदयाची धडधड जरूर वाढली असेल भूषण चौधरीची देखील ज्या वेळेला बॉल हवेत होता. परंतु एक धाव त्या ठिकाणी मिळाली आणि एका धावेने स्कोर पुढे गेला. 51 या आकड्यावरती यश पाटील 46 वर नाबाद आहे. अंतिम षटक पहिल्या डावातील 5वं आणि अंतिम षटक हाताळतोय प्रतिकेश घरत. यश पाटील स्ट्राईक एंडला आहे आणि 46 धावांवर तो खेळतोय. बघूया पहिली 50 अर्धशतक झळकावणार का हा बॅटर. संधी तर आहे त्याच्याकडे. कारण वेल सेट आहे, त्याची नजर बसली आणि ज्या प्रकारे त्याने बॅटिंग केली आहे. ओव्हर द विकेट पुढचा बॉल ऑन साइडला स्लॉग हिट केलाय. गॅप मध्ये बॉल. हा फ्लॅट सिक्सर आहे.
आणि याचबरोबर यश पाटीलचं अर्धशतक इनक्रेडिबल नॉक आउटस्टँडिंग बॅटिंग परफॉर्मन्स फ्रॉम यश पाटील नाना स्पोर्ट टेमघर साठी अर्धशतक त्यानं झळकावलंय धर्मराजा चषक 2025 मधील पहिलं अर्धशतक ग्रेट नॉक फॅनच्या गजरानं खरं तर त्याचं अभिवादन आता केलं जातंय अभिनंदन त्याचं केलं जातंय यश पाटील एक मोठं माइलस्टोन एक मोठी अचीवमेंट मोठी उपलब्धी त्याच्यासाठी या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आणि ग्रामीण क्रिकेटमधील यश पाटीलच्या नावे आलेली झुंजारच्या विरुद्ध झुंजार 50 झुंजार खेळी करतोय आणखी एक फुल अँड पॉवरफुल हा पंप एक्झिक्यूट करत असताना मिड विकेट सीमारेषा क्लिअर केली आहे वन मोर बिग हिट अनदर सिक्सर काय फलंदाजी करतोय यश पाटील पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये खूप सुंदर फटका होता परफेक्ट टायमिंग चेंडूवरची नजर ताकद आणि प्लेसमेंट या गोष्टींचा मिलाप झाला आणि चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर पाठवला होता षटकार लागोपाठ 2 सिक्सर आणि आता आमचे सहकारी समालोचक राहुल भोईर यांचं देखील या ठिकाणी आगमन आपलं मनपूर्वक स्वागत रिवर्सचा प्रयत्न होता यावेळेला क्लीन बोल्ड विकेट प्राप्त केली आहे फायनली यश पाटीलचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय धावफलकावरती 63 असताना एक झुंजार खेळी यश पाटीलची या ठिकाणी समाप्त झाली त्यानं धावा बनवल्या बाद होण्यापूर्वी 58 धावा 22 चेंडूंचा सामना करत असताना अफलातून डाव त्याच्या वतीनं बघायला मिळाला आणि त्याचं टाळ्यांनी आता डगआउट मध्ये स्वागत केलं जात आहे यश पाटील ज्याला यश मिळालं धर्मराजा चषकामध्ये पहिल्याच दिवसाच्या पहिल्याच रात्रीच्या या खेळामध्ये त्याच्या नावी अर्धशतक पाहायला मिळालं ए पहा रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता आणि सरळ यष्ट्याना धडकणारा बॉल विकेट प्राप्त करतोय गोलंदाज मोठी टोटल आहे अंडर फ्लड लाईट धावांचा पाठलाग होणं भरपूर साऱ्या डिफिकल्टीज ड्यू फॅक्टर दवबिंदूचे परिणाम कुठेतरी बॅटर्सना आपल्याला बघायला मिळालेत त्याचं कारण टर्फ विकेट आणि त्याच्यावर बॉल स्किट होतोय दॅट्स वाय इथून मी म्हणेल ही फार मोठी टोटल सेट करण्यात आली आहे शफल झाला लॉंग वे शफल हुक केलाय आणि आता लॉंग लेगच्या पलीकडे बॉलला पाठवलंय आणखी एक सिक्सर शेवटच्या बॉलवर आज षटकार आणि याचबरोबर पहिलं सत्र समाप्त पहिल्या डावामध्ये धावा बनवल्या त्या धावफलकावरती 69 धावा आणि 70 धावांचं भरपूर मोठं लक्ष आता सेट करण्यात आलंय झुंजार कोलशेत समोर वळूया पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जाणार आहे दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले जातील आणि कबीर 11 ढोलेच्या विरोधात स्वर्गीय कैलास बजागे स्मृती RCC पेठ या दोन संघादरम्यान लढत होते आणि टॉस बॉक्स मध्ये आमचे सहकारी समालोचक जयवंत पाटील सर खूप खूप धन्यवाद समीर ठाकरे अलंकार मुकादम आणि उमेश म्हात्रे या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण टॉस साठी यायचंय ज्यांच्या शुभास्ते टॉस केला जाईल पुढील सामना तुम्हाला पाहायला मिळेल धर्मराजा चषक 2025 मधील ओव्हर टू टॉस बॉक्स स्पेशल नाणं बनवण्यात आलेले आहे स्पर्धेसाठी स्पेशल कॉईन आपण पाहतोय कॉईनची एक बाजू आहे वराल देवी स्पोर्ट्स ताडाली आणि कॉईनची दुसरी बाजू आहे धर्मराजा चषक 2025 एकाचा नाम उल्लेख आपण करायचा आहे RCC पेठ संघ कर्णधार कॉल करतील
धर्मराजा चषक असं त्यांचं म्हणणं आहे आणि तेच आलेलं आहे. मान्यवरांना विनंती करतो आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. RCC पेठ संघ कर्णधार इथं आल्यानंतर कसं वाटलं? नक्कीच दरवर्षी इथं येतो आम्ही. दादा नेहमी संधी देतात आम्हाला खेळायला आणि दादाचा शब्द आम्ही खेळायला येतो इथं. टॉस नाणेफेक जिंकलेले काय निर्णय? बॅट बस. काय रिझन आहे बॅटिंग करण्यामागे? काय रिझन नाही, बॅट्समॅन फ्री मॅन्डेट खेळतात आणि चांगला स्कोर उभा केला तर आमच्याकडं बॉलर आमचे असे आहेत का त्यांना कुठं कसा वापर करायचा तर ते आम्ही प्लॅनिंगमध्ये खेळायला जमतो. प्रेक्षकांना एक रंगतदार सामना बघायला मिळेल. हो नक्कीच. ऑल द बेस्ट. तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. ढोले टीम संघ कर्णधार नाणेफेक गमावलेल्या प्रथम क्षेत्ररक्षण करावे लागेल. मनासारखं झालं की मनाच्या विरुद्ध झालेलं आहे? मनासारखं झालं. आम्ही फिल्डिंग येणार होतो. स्पर्धेविषयी काय सांगणार? स्पर्धा तर खूपच छान आहे आणि आमचे सिद्धोधन दादा जाधव यांनी आमची एंट्री केली त्याच्यावर त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि दादांनी इथे खेळायला चान्स दिली त्यांचे स्वागत करतो. प्रेक्षकांना एक अटीतटीचा सामना बघायला मिळेल. हो नक्कीच. ऑल द बेस्ट. तुझ्या संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस बॉक्स ऑन न्यूज. RCC पेठ संघ कर्णधाराने नाणेफेक जिंकून धाडसी निर्णय घेतलेला फलंदाजी करण्याचा आणि डोहले संघाला क्षेत्ररक्षणासाठी पाचारण केले मी आपणास घेऊन येतोय कॉमेंट्री बॉक्स स्टुडिओमध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच जयवंतजी पाटील. वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आहे. धर्मराजा चषक 2025 क्रिकेट टुर्नामेंट नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. आणि पहिलीच रजनी आपल्याला आणि अप्रतिम हा सामना देखील आपण जरूर सेकंड इनिंग मध्ये एन्जॉय करूच. नाना स्पोर्ट्स स्ट्रीमवर आणि झुंजार कोळशे शाखेचं एक मोठी धावसंख्या जरूर 17चं टार्गेट आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे सिनियर समालोचक जयवंत सर देखील जोडले त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 2 सलामी फलंदाज साकिंगला आपल्याला पाहायला मिळतील. सागर शेळके. पहिला बॉल पासून आक्रमण करावाच लागेल तो प्रयत्न देखील पाहायला मिळाला. डीप मध्ये तिकडे फिल्डर फक्त बघत राहतील. काय सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. धर्मराजा सिक्सर. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया आपण सागर शेळकेच्या बॅट मधून हा धमाकेदार षटकार आपण बघितला. मायटी हिट सुपर से ऊपर हा षटकार बघितला. जसं यशनी पहिल्या डावामध्ये 58 केल्या होत्या त्याला प्रति उत्तर देत असताना आता झुंजार कोळशे देखील सज्ज झाला आहे धर्मराजा ट्रॉफी मध्ये. नेक्स्ट बॉल अजून एक फटकावे त्या दिशेनं अप्रतिम शॉट मिड विकेटला क्लिअर करत असताना बॅक टू बॅक दुसरा मोठा धमाका. धर्मराजा सिक्सर. हाच तो खेळाडू आहे KPL कोळशेत प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूने देखील शतक ठोकण्याचा विक्रम केलेला आहे आणि लगातारचा दुसरा षटकार सागर शेळकेच्या बॅट मधून. खराब बॉलिंग आपल्याला जयदीप चौधरीची पाहायला मिळते. चेंडू पुढ्यात समोर जेव्हा आला तेव्हा त्यांना आक्रमण केलेलं आहे आणि काय आक्रमक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. माहिती इकडनं सागर शेळकेला की आपल्याला आक्रमण करावाच लागेल. टार्गेट एकूण या मॅचमध्ये 70चे तब्बल 6 षटकांमध्ये माफ करा 5 षटकांमध्ये 70 करायचे आहेत आणि सुरुवात धमाकेदार केलेली आहे. पहिलाच 2 बॉलमध्ये 12 झालेला आहे जयवंतजी. अप्रतिम सुरुवात पाहायला मिळते आपल्याला. जबरदस्त स्वाभाविक खेळ त्याचा आहे आणि याच पटक्यांसाठी जाणला जातोय संघामध्ये. राहुल भोईर सागर शेळके संघातील एक प्रमुख खेळाडू आहे आणि अक्षरशः पहिल्या षटकामध्ये तुटून पडलेला आहे गोलंदाजावर. 2 षटका ठोकल्या. धावसंख्या धावफलकावर 12. जरूर अप्रतिम आपल्याला खेळ पाहायला मिळतो. मैदानाच्या आतमध्ये जशाच तसं प्रति उत्तर दिलं जातं आणि हाच तर क्रिकेट आहे. मोठ्या स्टेजला मोठ्या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये चांगलं क्रिकेट खेळणं. बागफडला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. आउटसाइड जे चेंडू शॉर्ट थर्ड मध्ये थोडीशी करा फिल्डिंग. सेकंडचा कॉल आहे आणि इकडनं दुसरी देखील धाव मिळेल. तेवढी चांगली आपल्याला रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळते आणि हे गरजेचं देखील असतं. सागर शिळकेचा अगोदरच कॉल होता की 2 धावा इकडनं आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 14 14 धाव आहेत. ओमकारला अजूनही स्ट्राईक नाहीये.
जयदीप चौधरी पहिलं षटक टाकतो पॉवर प्लेचं आणि आजची पहिली रजनी आपल्याला पाहायला मिळते धर्मराजा क्रिकेट टुर्नामेंटची. आस्किंग रन रेट आवश्यक धावगतीचा आपण जर विचार केला तर प्रत्येक षटकामध्ये 14च्याच एव्हरेजने या धावा कुठून काढाव्या लागतील विजयश्री खेचून आणण्यासाठी झुंजार कोळशेत या संघाला. जरूर आणि तशीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात देखील पाहायला मिळते. खास करून शेळकेच्या प्रतिम फलंदाजी चौधरी ओ द विकेट ना पुन्हा पुढे आज समोर खेळलेत डीप मध्ये फिल्डर दूर रन सांगायला मिळतील. बरोबर आमच्या व्हीआयपी डायच्या बाजूला बॅक टू बॅक मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. अजून एक दमदार दर्जेदार षटकार. काय फलंदाजी करतोय धुवाधार बॅटिंग करतोय सागर शेळके. चौधरीवर अक्षरशः तुटून पडलेला आहे. अटॅक इज द फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण हेच बचावाचं साधून सुरुवात करून देताना आपल्या संघासाठी फ्लाइंग स्टार्ट अमेझिंग स्टार्ट झुंजार कोळशेत. टीट फॉर टॅट जशाच तसं उत्तर दिलं जात आहे. सडेतोड प्रत्युत्तर देताना सागर शेळके. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या फ्लाय होते. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती. काय फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते जबरदस्त. तो द विकेटनं फुल टॉस आहे. इनपिनला क्लिअर करत असताना आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू पर्यंत फायनली तिकडे फिल्डर देखील पोहोचलाय. चेंडू शोधून फेक करेपर्यंत धावा इथनं मिळतील. दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. एकूण 22 आकड्यावरती आपल्याला स्कोरबोर्ड पाहायला मिळतं. का सुरुवात केलेली आहे जशाच तसं प्रतिउत्तर द्यायचं होतं आणि तो प्रतिउत्तर देत असताना या पहिल्या षटकामध्ये जरूर नाना स्पोर्ट्स टीमगरने एक मोठी धावसंख्या सेट केलेली आहे. 70चं टार्गेट आहे. मग झुंजार नावामध्ये झुंजार आहे आणि ते दाखवत असताना कोळशेच्या माध्यमातून चांगला चेंडू. गती कमी केली होती चेंडूची. विकेट किपरच्या हातामध्ये पाहायला मिळाला चेंडूवाला डॉट आणि हा पहिला फायनली चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळाला. शेवटचा जो षटकातील होता. एकूण बघतो आपण पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरी संघाची एकूण धावसंख्या 22 या मॅचमध्ये करायचे 70 एकूण धावा. अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. धर्मराजा चषक 2025 क्रिकेट टुर्नामेंट आयोजक सन्मान्य विद्यमान नगरसेवक निलेश जरीचंद्र चौधरी तसेच वरालदेवी स्पोर्ट्स चॅलेंज जॉली स्पोर्ट्स कामतघर. हा नाव सध्या तरी अखंड महाराष्ट्रभर गाजतो आपल्याला पाहायला मिळते. धर्मराजा प्रतिष्ठान किंवा धर्मराजा ग्रुप. चला 5 मिनिटं झालेली आहेत आणि व्हीआयपी डाईजला ज्याला बैलगाडी शर्यतीमधील देव म्हणून उपमा दिलेली आहे. तब्बल 11 पेक्षा जास्त वेळेला हिंद केसरी झालेला आहे बकासूर आणि सध्या तो तुम्हाला टेलिव्हिजन सेटवरती थोड्या वेळानं पाहायला मिळेलच. त्याचा कटआउट्स देखील अप्रतिम आणि बकासूर नक्कीच प्रेमी आहेत निलेशजी चौधरी. राजकारणामध्ये होते. क्रिकेटच्या माध्यमातून बघतो आपण एक मोठा व्यासपीठ आणि आता बैलगाडी शर्यतीमध्ये देखील जरूर एक त्यांची मोठी खरेदी देखील झालेली महाराज बैलाची. हो अगदी बरोबर. चांगला उल्लेख केला आपण. आणि मागच्या पर्वामध्ये महानंदी बकासूर देखील धर्मराजा चषकामध्ये आपण बघितला. प्रेक्षकांचा प्रचंड जनसागर बघितला होता. बकासूरला पाहण्यासाठी तुडुंब गर्दी प्रेक्षकांची आपण बघितली होती. जरूर तुम्हाला प्रिन्स म्यूजच्या माध्यमातून हा टेलिकास्ट पाहायला मिळेल. दर्जेदार आयोजन आहे दर्जेदार नियोजन म्हणून तर पोचावं लागलं कॉमेंटर बॉक्समध्ये. आजचा देखील शेड्यूल बिझी होता मात्र निलेशजी चौधरी साहेबांना दिलेला शब्द. रन सिक्वेन्स स्कोरबोर्डवरती 22 धावा झालेल्या आहेत. अप्रतिम सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा चौधरी आले सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती आणि प्रथमच साकिंग यांना आपल्याला पाहायला मिळतील ओमकार पाटील. मजा येईल मॅचमध्ये. वेळ थोडा कमी घ्या प्लीज. श्याम चौधरीचा पहिलाच बॉल कुटपाचा जरूर पाहायला मिळाला. ऑन साईडला पूल करत असताना आपाम पूलचा फटका डीपमध्ये मिड विकेटला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. डावीकडनं एक सिंगल मेल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 23 धावा धावपलकावरती आणि ज्ञानेश्वर मुकादम आमच्यासोबत ॲज अ स्कोरर आहेत. म्हणजे टेन्शन नसणार आहे. अप्रतिम त्यांची रायटिंग आहे. खरं तर जेव्हा जेव्हा आम्ही सांगत असतो इक्वेशन त्यांच्या मुखातून अगोदरच आमच्यापर्यंत पोहोचतं की ॲक्झॅक्ट रन्स किती आहेत किंवा किती धावा हव्यात. यावेळेचा हा चांगला चेंडू आहे. थांबून करण्याचा प्रयत्न जरूर. मात्र श्याम चौधरीकडे एक चांगली कला आहे. ॲज अ बॉलर ॲज अ बॅटर त्याची सातत्यानं चांगली कामगिरी आपल्याला नाना स्पोर्ट्स चेंबरच्या माध्यमातून आजवर गेल्या कित्येक वर्षापासून नक्कीच त्याचा खेळ बघितलेला आहे. हो अगदी बरोबर. चांगला उल्लेख केला. आणि काही दिवसांपूर्वी जी BC पोर्ट चॅम्पियन ट्रॉफी संपन्न झाली. यावेळेचा फटका चांगला रडारमध्ये होता. त्याला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय भव्य बकासूर सिक्सर. काय फलंदाजी करतोय सागर शेळके. अक्षरशः तुटून पडलेला आहे.
धुआंधार बैटिंग करतोय. ईट का जवाब आप पत्थर से दिया जा रहा है. हम भी किसी से कम नाही हे दाखवून देताना सागर शेळके. नाही शेळकेने आक्रमण केलेलं आहे आर या पार. आज जे का होईल ते मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. आग लावणारी फलंदाजी चौधरी. पुढचा बॉल पुन्हा चालला पायामधून उचलून मारलाय. लॉंग ऑनला गवसलेत. मोठी विकेट. चौधरीने पलटवार केलेला आहे. या मॅचची गोल्डन विकेट आपल्याला पाहायला मिळते. परतावा लागेल सागर शेळकेला मैदानाच्या बाहेर. जो चांगला खेळत होता तो आता मात्र परततोय. मोठी विकेट आणि मोठा धक्का लागत असताना मॅच मध्ये बघतो आपण रन्स येते एकूण स्कोर बोर्ड वरती 29 ला 1. शेळकेची महत्वपूर्ण विकेट. हा ऍक्शन रिप्लाय पाहू शकता तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये. क्षेत्ररक्षक दक्ष होता. कुठल्याही प्रकारची त्याने चूक केलेली नाही. खूप सुंदर झेल टिपतोय आणि सागर नावाचं वादळ आता शमलेलं आहे. सागरला शांत केलेलं आहे गोलंदाज श्याम चौधरी याने. जरूर जयवंतजी आपण बघतो लेंथ थोडीशी मागे ठेवली होती. तुम्ही रिप्ले जर पुन्हा बघितला तर तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्हाला प्रिन्स मी पुन्हा रिप्ले दाखवेल बघा. लेंथ थोडीशी मागे जाणून बुजून ठेवली. माहिती आहे की आक्रमणच करणार आहे आणि तो आपल्याला आक्रमण जरूर पाहायला मिळाला. मात्र डीप मध्ये अप्रतिम तिकडे झेल पकडला. फिल्डर होते भूषण चौधरीनं अप्रतिम झेल तिथे पकडला आणि पहिली मोठी विकेट झुंजार कोळशेची आपल्याला पाहायला मिळते या महत्वाच्या मॅच मध्ये. नवीन बॅटरला मैदानाच्या आतमध्ये खेळण्याकरिता अनिकेत यादव आले. 29 या धावसंख्येवर पहिला गडी बाद होताना आपण बघितला. पण 29 धावांची वेगवान भागीदारी झाली होती. दोन फलंदाजांमध्ये भागीदारी ब्रेक झालेली आहे. जरूर जयवंतजी भागीदारी ब्रेक करणं गरजेचं होतं. कारण का जर असा शेळके जर खेळत राहिला असता तर मॅच घेऊन देखील गेला असता. ज्या अनुषंगानं त्याला फुटबॉल दिसत होता मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल बसून त्यानं आक्रमण गेला होता. मॅच अजूनही ओपन नाहीये. मॅच जरूर आपल्याला बॅलन्सच पाहायला मिळेल. 29 धावा धावफलक होते. मात्र श्यामने महत्वाची विकेट घेतलेली आहे. मग कोलशेट टीमकडे अजूनही चांगले खेळाडू आहेत डगआउटमध्ये. चांगली मॅच होईल. फिल्डिंग मध्ये काहीसा चेंजेस आपल्याला पाहायला मिळतो. शॉर्ट थर्ड शॉर्ट पाहिने एक थोडासा गली रिजन मध्ये आपल्याला फिल्डर पाहायला मिळेल. त्याला स्क्वेअर ठेवलेला आहे. एक बाकफुट पॉईंटला आहे. मिड ऑन आणि मिड ऑफ इनफिल्ड मध्ये लॉंग ऑन मिड विकेट. नक्कीच लॉंग ऑन आणि मिड विकेट इनफिल्डच्या बाहेर अशी फिल्डिंग आणि विकेट किपर समोर बॉलर सज्ज चौधरी. आडव्या बॅट ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. बॅटची एज मोठी लागते. डीप मधून फिल्डर पोहोचेपर्यंत सेकंडचा कॉल. कदाचित दुसरी धाव मिळू शकली असती. मात्र जे साकिंग एंडला बॅटर आलेत त्यांची इच्छा नाहीये. कारण का नुकता शेळके बाद झाला. आता अजून दबाव नकोय. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाईल. पुढे स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय 30 वरती. अजून या मॅच मध्ये करायचे आहेत 40. चेंडू शिल्लक आहेत 19. म्हणजे जवळजवळ प्रत्येक चेंडूवर 2 धावा असं गणित आता शिल्लक राहिलेले आहे सामन्यामध्ये. चांगला चेंडू. अपील स्ट्रॉंग अपील होती. आता अंपायर गोकुलदास पाटील सांगतायत चेंडू आणि बॅटचा संपर्क आहे. डावीकडनं एक सिंगल मेल. प्रचंड अनुभव आहे अंपायर्स गोकुलदास पाटील यांच्याकडे. आणि ते सांगतायत पुन्हा की एक्झॅक्ट काय झालेलं आहे. मोठमोठे मेगा इव्हेंट्स त्यांना कव्हर केलेले आहेत. आणि जरूर आता आपल्यापर्यंत त्यांचा इशारा दिलेला की बॅटकट आहे. 10 विकेट एक सिंगल मेल. थोडासा वेळ कमी घ्या. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या खेळी जावा एकूण 31 आय थिंक आहेत. 31 जावा स्कोर बोर्डवरती आहेत. अजून या मॅच मध्ये विजय करत 39 करायचे. चेंडू शिल्लक आहेत 18 रन्स करायचे. 39 या मॅच मध्ये मजा आली मॅच मध्ये. मात्र पहिलं षटक जो होता तो जरूर कोळशेच्या बाजूने होता. मात्र आताचा जो षटक नक्कीच बघतो आपण नाना स्पोर्ट्स टेमगरनं जी कमबॅक करणारी बॉलिंग केलेली श्याम चौधरीने ती या मॅच मध्ये कामी येऊ शकते. हो, खूप चांगली गोलंदाजी केली श्याम चौधरी याने. 9 धावा देत एक गडी बाद केलेला आहे. धावांना ब्रेक लावणारी गोलंदाजी त्याने केली. शेवटच्या 18 चेंडू शिल्लक आहेत. तिथून आता धावा पूर्ण कराव्या लागतील 39. तेजस चौधरी आले थर्ड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्कमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अजून 39 रन्स करायचे आहेत. 18 चेंडू शिल्लक 31 झालेले आहेत. 70चं टार्गेट होतं. मॅच क्रमांक बघतो आपण आजच्या दिवसातील 7. अजूनही 7 असतील आय थिंक. 5 आहेत. म्हणजे बरोबर आवश्यक धावगती 13च्या सरासरीने धावा या जोडाव्या लागतील पहिला विजय हा मिळवण्यासाठी टीम झुंजार कोळशेतला. सुरू आपण अंपायर पॅनल बघला तर पूर्णच्या पूर्ण एकूण मला तर वाटतं 5 अंपायर्स या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये ॲज अंपायर म्हणून काम बघतायत. त्याच्यामध्ये गोकुलदास पाटील आहेत ऑन फील्ड. रमेश रईस आहेत. त्याच्यानंतर शानू आहेत. शकील कोटी आहेत.
आणि परेश उर्फ पर्या. सेकंडचा कॉल वेगवान आणि चौधरीच्या हातामध्ये चेंडू आला नाहीये. या मॅच मध्ये जरूर मजा येईल. एक संग्रह क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. नाव झुंजारे, मात्र नक्की झुंजावा लागेल या मॅच मध्ये. एवढ्या इझिली नाना स्पोर्ट टेमगर देखील सामना देणार नाहीये. हा षटक महत्वपूर्ण निर्णायक षटक असणार आहे जयवंतजी, आणि तुम्हाला हा रिप्ले पाहायला मिळेल. हो, अगदी बरोबर. दोन महान संघ, दिग्गज संघ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एक भिवंडी तालुक्यातील दादा संघ पाहतोय, नाना स्पोर्ट्स, आणि ठाणे परिसरातील झुंजार कोळशेत. या दोन संघांमधली टक्कर. चौधरीचा चेंडू ऑन साइडला, हा पंपूलचा फटका. डीप मध्ये चौधरी आहेत, त्यांचा प्रयत्न चांगला पाहायला मिळाला. त्यांना बीट करून चेंडू चाललेला आहे. रन इकडनं चांगला मिळतील. खराब फिल्डिंग. 1-2 का 4, धावा 4. पाहतो ऍक्शन रिप्ले मध्ये आपण खूप चांगला फटका. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर चेंडू अतिशय वेगाने गेला होता श्याम चौधरीला बीट करून. हा तुम्हाला रिप्ले पाहायला मिळेल बघा. चौधरीचा प्रयत्न होता चेंडू एका टप्प्यानं कव्हर करायचा, मात्र हा तुम्हाला रिप्ले पाहायला मिळेल. पुन्हा चेंडू ऑन साइडलाच खेळलेत. आता डीप मध्ये पुन्हा प्रोटेक्शन, तिकडे यश आहेत. चांगली फिल्डिंग मिड विकेट मध्ये. सेकंडचा कॉल. नॉन स्ट्राईकचा फिल्डर बघतो आपण तिकडे, माफ करा, बॅटर वेगानं आला होता, मात्र फिल्डरनं जो तिकडनं थ्रो केला त्याचा बेनिफिट मिळत असताना कॉलिंग अजिबात नव्हती. महत्वपूर्ण विकेट मिळते. दुसरा धक्का लागत असताना झुंजार कोळशेतल्या मॅच मध्ये रन शिकून धावपाल कधी बघतो आपण 38 ला 2, आणि या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत 32. येणारे चेंडू शिल्लक असतील 15. खूप अवघड आणि कठीण लक्ष्य आहे, पण शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये होत्याचं नव्हतं याला वेळ लागत नाही. विशाल पांडे हा धावचितच्या स्वरूपामध्ये बाद झालेला आहे. न्यू मॅन इन जितेश शेळके, अप्रतिम हा देखील खेळाडू आहे. जेव्हा जेव्हा मी ठाणे परिसरात कोळशेत या विभागात आम्ही जातो तेव्हा नक्कीच या खेळाडूचा आम्ही खेळ आजवर बघितलेला. कॅपेबल आहे आणि तेवढी ताकद आहे की हा सामना आपल्या बाजूने घेऊन जाऊ शकतील. आता मैदानाच्या नाना स्पोर्ट्स सेमगर संघ देखील पूर्णपणे जोर लावेल. मोठा इव्हेंट आहे. खास करून धर्मराजा चषक म्हटले की प्रत्येकाचा ड्रीम असते क्रिकेट टुर्नामेंटमध्ये आपण चांगला केक करावा. तो प्रयत्न जरूर पाहायला मिळेल. मॅच बॅलन्स आहे. 32ची गरज आहे. 15 चेंडू शिल्लक आहेत. 15 मध्ये 38 झालेला आहेत. अजून या मॅच मध्ये बघतो आपण करायचे 32. जबरदस्त मॅच. थोडा वेळ कमी घ्या, काय अडथळे येत आहेत. ट्रॉफी ट्रॉफी थोडीशी बाजूला घ्या, रिफ्लेक्शन होत असावा. थँक्यू सो मच. पुन्हा मॅचला होती सुरुवात. ओद विकेटनं षटकातील पुढील चेंडू घेऊन तयार. तेजाचा चेंडू फुल टॉस आहे. बॅक टू द बॉल. जर खेळले संधी होती कदाचित या बॉलवरती एखादा मोठा फटका, मात्र नुकताच नवीन बॅटर आला मैदानाच्या आतमध्ये जितेश शेला. तो जितेश शेळके आला, माफ करा. मला इकडनं जरूर 1 ते 2 चेंडू खेळावे, सन्मान द्यावा चेंडूला. तेच करत असताना सिक्सर करिता खास करून ओळख आहे खेळाडूची. ओद विकेटनं आक्रमण मी अगोदर सांगितलं होतं की पहिला चेंडू सन्मान दिला. दुसरा बॉल बॅकच्या रडार मध्ये त्याला पाठवलाय मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर. बकासूर सिक्सर. पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. खूप ताकद लावली होती, शक्तिशाली प्रहार केला चेंडूवर, आणि चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर कुठेतरी दूर जाऊन पडला. 6 धावांकरिता षटकार. बिग हिट. काय फटका पाहायला मिळाला आपल्याला. रेंज मध्ये होता आणि रेंज रनच्या स्पीड सारखाच हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या फ्लाय होते. स्कोरबोर्ड 44 आहे. अजून या मॅच मध्ये विजय करता बघतो आपण. रन्स करायचे आहेत 26 करायचे आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत 13 चेंडू 26 धावा. अप्रतिम मजा यायला मॅच मध्ये. जाऊ नका कुठे, पाहत राहा. धर्मराजा चषक 2025 ही क्रिकेट टुर्नामेंट. जबरदस्त हा मेगा इव्हेंट आहे. सर्वांचं लक्ष लागतं जेव्हा जेव्हा धर्मराजा चषक क्रिकेट टुर्नामेंट डिसेंबरचा महिना येतो, आणि त्याच्यानंतर ही क्रिकेट टुर्नामेंट आपण दरवर्षी पाहत असतो याच मैदानावरती. आणि सगळ्या काही गोष्टी आपण बघाल. आज सुरुवात झालेली आहे या क्रिकेट टुर्नामेंटची. आकोटा पाजा ऑन साइडला पूल केलाय. नो चान्स फिल्डर. चेंडू वेगाने चाललेला आहे. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अप्रतिम बॅटिंग करत असताना जितेश शेळकेनं आक्रमण केलेलं आहे. 4 धावा.
3 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकर 48 आणि आता शेवटची 2 षटकं 12 चेंडू आणि विजयासाठी धावांची आवश्यकता आहे 22. 12 मध्ये 22 पूर्ण कराव्या लागतील. 17 मिनिटं झालेली आहेत. नाना स्पोर्ट्स टीमगर वेळेच्या संदर्भात तुम्ही आम्हाला सहकार्य करायचं जो वेळ तुम्हाला दिलेला आहे त्या वेळेत तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये षटकं टाकायची जर डॉक्टर गवळी सर ही क्रिकेट टुर्नामेंट सध्या ते लीड करत असताना त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सिद्दीकजी बाबे सर असतील, आमचे जयवंत सर आणि आपण सकाळपासून ज्यांचा आवाज ऐकतोय आमचे समीरजी ठाकरे त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 12 चेंडू शिल्लक आणि 22 धावा पूर्ण कराव्या लागतील. 11च्या सरासरीने आता या धावा जोडाव्या लागतील विजयश्री खेचून आणण्यासाठी. जितेश शेळके जर राहिला तर हा सामना किंवा या मॅचचा रिझल्ट झुंजार कोलशेटच्या बाजूने लागू शकतो. हो, अगदी बरोबर. संघाचा सरसेनापती कॅप्टन पदाची मोठी जबाबदारी आहे आणि जबाबदारीला अनुषंगाने तो निश्चितच चांगला खेळ आपल्या संघासाठी निश्चितच करणार, नो डाऊट. जरूर कोलशेत प्रीमियर लीग असेल अथवा ठाणे बालकुम या परिसरामध्ये सातत्यानं मागच्या 2-3 वर्षापासून आम्ही त्याची बॅटिंग जवळून बघितलेली. हो, अगदी बरोबर. आणि मगाशीच मी उल्लेख केला होता KPL कोलशेत प्रीमियर लीग मध्ये त्याने शतक देखील झळकावलं होतं. श्याम चौधरी सेकंड ओव्हरमध्ये आल्या डॉट. प्लीज रेलिंगला आपण प्लीज कोणी पाय मारू नका, नम्रतेची विनंती असणार आहे. रेलिंग पासून आपण थोडे लांब राहा. संतोषजी पाटील ऑनलाईन जोडले जात आहेत. खास करून कोळशेत गावचे जावई आहेत, त्यांनी खास करून शुभेच्छा दिलेल्या आहेत. यस, बॅटिंग करणाऱ्या टीमचं चॅलेंज अंपायरला आणि त्यांनी DRS ची मागणी केलेली. आपण जाऊया प्रिन्स भूमीकडे. कोळशेत संघाला त्यांनी शुभेच्छा दिल्या. संतोषजी पाटील ऑनलाईन जोडले जात आहेत. येऊ शकणार नाहीये. रन्स इकडनं चांगला मिळतील स्क्रीनच्या दिशेनं. बॅक टू द बॉलर. धावा 4. महत्वाची विकेट मी ते बघतो आपण या षटकामध्ये. अनिकेत मगाशीच बाद झाला. ओमकार पाटील आता नुकताच बाद झालाय. अक्षय पाटील नवीन बॅटर. 1 से बरकर 1 खेळाडू या देखील टीमकडे. खोडशेत परिसर म्हटला की मोठं गाव आहे आणि भरपूर खेळाडू या आपण गावाच्या माध्यमातून सातत्यानं खेळताना पाहत असतो. मॅचचं आपण इक्वेशन बघूया. 9 शून्य शिल्लक आहेत. 9 बॉलमध्ये विजयाकरिता 18ची गरज आहे. आणि या स्पर्धेमध्ये बघतो आपण ड्रेसिंग तर कंपल्सरी आहेच. चेसिंगचा नियम जो असेल तो इकडे नसणार आहे. इकडे बघतो आपण सुपर ओव्हर असणार आहे, कारण का हा शो निलेशजी चौधरी साहेबांचा आहे आणि दरवर्षी आपण पाहत असतो. आणि पहिली मॅच सुपर ओव्हर ऑलरेडी झालेली देखील आहे. जरूर मजा येईल या मॅच मध्ये. अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट आजची पहिली रजनी आहे आणि या पहिल्याच रात्रीमध्ये भरपूर मजा येईल. भरपूर चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. पुढच्या देखील मॅच मध्ये आपल्याला ढोलेच्या अगेन्स्ट RCC पेट इन ऍक्शन. गवळी सर देखील आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जोडले, त्यांचंही वेलकम आहे. नेक्स्ट बॉल. समोरा फटका खेचलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत. चूक झालेली आहे. सोपा झेल. आय थिंक तेजस होते तिकडे ऍज अ फिल्डर. सोपा झेल होता. सहजरित्या पकडू शकले असते. मध्ये जजमेंट चुकलाय. इकडनं संधी पुन्हा एकदा मिळते बॅटर अक्षय पाटीलला आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 1 न पुढे स्कोर पुढे रन्स देखून बघतो आपण झालेले 53. चेंडू शिल्लक बघतो आपण येणारे 8 आणि 8 बॉल मध्ये विजय करिता 17ची गरज आहे. 2 चेंडू निर्णायक आहेत या मॅच मध्ये. येस राहुल, खरं त्याला झेल घेणं गरजेचं होतं. नेक्स्ट बॉल.
अक्षरशः हा फटका बनवला ऑन साईडला, ऑन ड्रायचा फटका होता. ऑफ स्टिक वरती चेंडूची लेंथ आणि टप्पा आपल्याला पाहायला मिळाला. श्याम चौधरी देखील एक अप्रतिम खेळाडू आहे आणि त्याच्याकडनं देखील अपेक्षा असतील. आता मगाशी झेल सोडलेला आहे अक्षय पाटीलचा, तो आपल्याला त्या साकिंग एंडला पाहायला मिळेल. 7 चेंडू शिल्लक आहे. 16 धावीची गरज आहे मॅच मध्ये. दर्जेदार सामना, रंगतदार मॅच. फुल टॉस आहे, ऑन साईडला टर्न केलाय, डीप मध्ये पुन्हा फिल्डर यश आहेत. आता यश मिळतोय, चूक होणार नाहीये. दुसऱ्यांदा संधी आणि त्या संधीचं सोनं करत असताना नाना स्पोर्ट्स टेमघर अक्षय पटेल मैदानाच्या बाहेर. महत्वपूर्ण विकेट आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा नाना स्पोर्ट्स टेमघरचं कमबॅक. बरोबर आय थिंक 23 मिनिटं झालेले आहेत सर आणि वेळेत सामना देखील सुरू आहे. सेकंड इनिंग सुरू आहे आणि जो वेळ दिलेला आहे त्या वेळेत सध्या आपण बघतोय बरोबर आहे. मॅच मध्ये मजा येईल. 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 बॉलमध्ये विजय करत बघतो आपण. या मॅच मध्ये अजून 16 धावीची गरज आहे. 15 केली तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल आणि सुपरचे उपर ही क्रिकेट टुर्नामेंट आहे. आपण पाहतोय नवीन बॅटरला मैदानाच्या आतमध्ये. आणि राहुल आज पहिल्याच मॅचमध्ये सुपर ओव्हर झालेला आहे. जरूर त्याची देखील आम्ही मगाशी अनाउन्समेंट केली की पहिल्याच मॅच मध्ये आपल्याला सुपर ओव्हर पाहायला मिळाली होती. सुपर शो आहे निलेशजी चौधरी साहेबांचा आणि सुपर मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग मार्कवरती किसन मात्रे आणि नवीन बॅटर आल्या मैदानाच्या आतमध्ये प्रतीकेश गरत. गरतला परत कमबॅक करावा लागेल मॅच मध्ये. चांगला चेंडू आहे, लेंथ चांगली आहे, टप्पा चांगला आहे. समोर बघतो आपण आय थिंक जितेशला बीट करत असताना 5 चेंडू शिल्लक, 16 धावेची गरज आहे. जबरदस्त आपल्याला मॅच पाहायला मिळते. काय सामना रंगतो, रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीमचं जरूर कस पणाला लागलेल्या मॅच मध्ये विजयाकरिता दोन्ही संघांचे आपल्याला प्रयत्न प्रामाणिकपणे पाहायला मिळतात. आणि पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला किसन मात्रेचा डॉट येत असताना. ओद विकेटनं समोर शेळा ऑन साईडला टर्न केलाय, रॉकेट शॉट आहे, डीप मध्ये फिल्डर. काय फिल्डिंग आहे, अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळाली आपल्याला. रॉकेट शॉट जरूर खेळले होते. स्कोर लेग मध्ये तेवढी चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढे. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचला एकूण 55. चेंडू शिल्लक बघतो आपण येणार आहे 4 मध्ये 15 ची गरज आहे. काय मॅच पाहायला मिळते आपल्याला. जबरदस्त सामना. गुलाबी थंडी वाढत चाललेली आहे आणि गुलाबी थंडीमध्ये गरमागरम मॅच पाहायला मिळते आपल्याला. ओव्हर द विकेट ना. नेक्स्ट बॉल, वेगवान चेंडू, विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. डॉट चेंडू तर हवाय नाना स्पोर्ट्स सिमगरला आणि तो डॉट बॉल आपल्याला पाहायला देखील मिळाला. आता एक विषय थोडंसं अवघड या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक 3 आणि रन्स करायचे 15. 14 केल्या तर सुपर ओव्हर, 15 केल्या तर विजय आणि 15 रोखल्या तर या मॅच वरती जरूर विजय संपादन करू शकेल नाना स्पोर्ट्स सिमगर. झुंजार कोळशेतला एक मोठा फटका हवाय. एक आता मोठा फटका मॅच मध्ये पुन्हा कमबॅक होऊ शकेल. ओव्हर द विकेट ना. पुढचा बॉल मात्रे. अजून एक चांगला आहे, अप्रतिम बॉलिंग. आणि जितेश आता जरूर सांगायचा असावा की या मॅच मध्ये मी साईक का घेतली नाहीये. टायगर ऑफ टेमघर सतीशजी चौधरी फॅन टीम आपल्याला पाहायला मिळते आणि ऑनलाईन ते आनंद घेतात. ओके सर, जैसा आप कहे. यावेळीचा फटका हवेत फसलाय, मिस टायमिंग आहे. डाऊन द बॉल, फिल्डर पोहोचलाय आणि हा सामना देखील आता पोहोचलाय हळूहळू नाना स्पोर्ट्स सिमगरच्या दिशेनं.
धन्यवाद राहुल भैर, धन्यवाद जयवंत पाटिल। आइए दोस्तों, मैन ऑफ द मैच के लिए इस वक्त यश पाटिल ऊपर गए हैं, जहाँ पे वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर मौजूद हैं। उसके बाद मैच जब शुरू होगा, रातों के कातिल आरसीसी पेट लेट कैलाश बजा की स्मृति बनाम कबीर 11 ढोले। ऑनफील्ड अंपायर इस वक्त परेश महाजन अंपायरिंग को जा रहे हैं। टीम कबीर 11 ढोले इस वक्त मैदान में। प्लीज मूवीज को लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए, बेल आइकॉन हिट करना बिल्कुल ना भूलें। येस, थँक्स कॉमेंट्री बॉक्स. आपण मॅन ऑफ द पुरस्कार देणार आहोत. स्वराज चौधरी त्याचबरोबर युगांची चौधरी एवन जोडी यांच्या शुभ हस्ते आपण सर्वप्रथम ट्रॉफी दिली जाईल. युगांत आपण आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी प्रदान करायची आहे आणि त्यानंतर स्वराज आपण आपल्या शुभ हस्ते गिफ्ट जे स्वर्गीय सरस्वती रंगराव पवार तसेच स्वर्गीय कपिल गोविंद चौधरी यांच्या स्मरणार्थ सन्माननीय निलेशदादा चौधरी साहेब यांनी स्पॉन्सर केलेले आहे. यश आपण थांबायचं आहे. नंतर आपणास एरिना स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून 1 मंथ मेंबरशिप फॉर फॅमिली योगेश चौधरी साहेब याच्या माध्यमातून एक कुपन दिलं जाईल. हे एरेना स्पोर्ट्स क्लब 1 मंथ मेंबरशिप फॉर फॅमिली योगेश चौधरी यांच्या माध्यमातून हे कुपन आपण कार्ड नंतर कलेक्ट करायचं आहे. यश फक्त 1 मिनिट थांबायचं आहे. गेंद डालने से पहले डोले टीम के 12वें खिलाड़ी को आ चुके हैं, वेलकम। यस, यश आज खऱ्या अर्थानं नावाप्रमाणे यश मिळालं आणि पहिलं अर्धशतक आणि ते झंझावाती 22 चेंडूमध्ये 5 चौकार आणि 5 षटकार विस्फोटक आणि विध्वंसक जी खेळी केली त्यामध्ये खऱ्या अर्थाने संघाचा विजय साकारला. वाटलं होतं की अर्धशतक आपल्या बॅटमधून येईल म्हणून? वाटलं तर नव्हतं. जसं खेळत गेलो तसं कॉन्फिडन्स वाढत गेलं. 12 चेंडू आणि 22 धावा होत्या. खरं तर मॅच रंगतदार होती. तेव्हा थोडंसं मनात भीती निर्माण झाली असेल, कारण धावांचा पाठलाग झुंजार कोळशेतने चांगल्या प्रकारे केला होता. 12 चेंडू आणि 22 धावा जेव्हा होत्या तेव्हा थोडंसं नक्कीच मानसिक दबाव आला असेल. आलेला पण श्याम आणि किसन हे एक्सपिरियन्स प्लेयर आहेत, त्यांच्यावर ट्रस्ट होता. हा विजय कोणासाठी समर्पित करणार आहेस? टीम आणि गाव. तर मित्रांनो, आता यश ज्याने आज झंझावाती खेळी केली, फलंदाजी केली, 22 चेंडूमध्ये तब्बल 58 धावा फटकावल्या, 5 चौकार आणि 5 षटकार लगावले. सो यश, वेल प्लेड अँड बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. होळी आपण आजच्या दिवसातल्या एकेरीची ही शेवटची मॅच असेल. धन्यवाद डॉक्टर गवली सर, आपको कमेंट्री में ज्वाइन होना है और यश पाटिल